हॅलो. आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर आणि शिकवण देणारी गोष्ट. आजच्या गोष्टीचं नाव आहे हत्ती आणि उंदीर. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक दाट असे जंगल होतं. त्या जंगलामध्ये सर्व प्राणी अगदी आनंदाने राहत होते. त्या जंगलामध्ये एक ताकदवान हत्ती राहत होता. त्याला स्वतःच्या ताकदीवर फार गर्व असायचा. तो रोज जंगलात फिरत असे, झाडांची पाने खात असे आणि कधी कधी सर्वांना त्रास सुद्धा देत असे. पण एक दिवस काय झालं, हत्ती चालायला निघाला आणि तितक्यात चालता चालता त्याच्या पायाखाली एक उंदीर आला. हत्तीला काहीच कळले नाही. तिथे बरेच उंदीर होते. बरेच उंदीर त्या हत्तीच्या पायाखाली येणार होते. पण हे चालताना हत्तीला काही लक्षात आले नाही. इतका मोठा पाय बघून सर्व उंदीर घाबरले आणि सर्वांनी एकत्र आले आणि हत्तीला म्हणाले, हत्ती, तू फार मोठा आहेस, मी फार छोटा आहो, पण कृपया तुम्ही सावकाश चाला. आम्ही फार छोटे आहोत. आम्ही तुमच्या पायाखाली आलो तर आम्ही चिरडले जाऊ. त्यामुळे कृपया चालताना तुम्ही नीट लक्षपूर्वक चाला. अशा छोट्याशा उंदराला विनंती करताना बघून हत्तीला हसू आले. तो जोरजोराने हसला. त्याला वाटलं की आपण एवढं धाडधिप्पाड आहोत आणि हा छोटासा उंदीर हा माझ्याशी काय असं बोलतो आहे. हत्ती फार जोरजोराने हसला. तो म्हणाला, तुम्ही इतके छोटे आहात, तुम्ही इतके छोटे आहात की तुम्ही रस्त्यावरून चालताना सुद्धा दिसत नाही. आता माझा पाय तुमच्यावर पडला तर त्यात माझा काही दोष नाही. असे म्हणून हत्ती जोरजोराने हसायला लागला. हे ऐकून उंदराला फार वाईट वाटलं. उंदीर म्हणाला, कृपया करून तुम्ही हळू चाला आणि आम्ही लहान आहोत, पण आम्ही कधी ना कधी तुमची मदत नक्की करू. असे तो छोटासा उंदीर म्हणाला. हे ऐकून हत्तीला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मी इतका मोठा, तुम्ही इतके छोटे, पण तुम्ही माझी कशी काय मदत करणार? हे शक्यच नाही आहे. उंदीर म्हणाले, आज नाही, पण कधीतरी आम्ही तुमची नक्की मदत करू. हत्तीला हे मजेशीर वाटलं आणि त्यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि म्हणाला, ठीक आहे, यानंतर मी सावधपणे आणि हळूहळू चालेल. हे ऐकून सर्व उंदरांना फार आनंद झाला. त्यांना वाटलं की चला, हत्तीने आपली विनंती ऐकली आणि हत्तीला पण असं वाटले की ठीक आहे, यानंतर मी हळूहळू चालेल. काही दिवसांना काय झाले, जंगलात एक शिकारी आला आणि त्या शिकारीने हत्तीला पकडण्यासाठी जाळे टाकले आणि हत्ती चालता चालता त्या जाळ्यामध्ये अडकला. तो मोठमोठ्याने ओरडू लागला, मला मदत करा, मला वाचवा, मला वाचवा. हत्ती हा फार घाबरला. तो त्या जाळ्यातून निघायचा प्रयत्न करत असे, पण तो त्या जाळ्यातून निघूच शकत नव्हता. हत्ती हा फार घाबरला. हत्तीचा आवाज ऐकून सर्व जंगलातले प्राणी घाबरले आणि हत्तीची मदत करायला तिथे आले. पण हत्तीच्या जवळ कोणीच गेलं नाही, कारण हत्ती हा सर्वांना त्रास देत होता, म्हणून त्याची मदत कोणीही केली नाही. पण तेव्हा तिथे ते छोटे छोटे उंदीर आले. त्यांनी हत्तीला अडचणीत बघितलं. त्यातला तो छोटा उंदीर म्हणाला, घाबरू नकोस हत्ती, आम्ही आहोत ना, आम्ही तुझी मदत करू. तेव्हा तू आमची विनंती ऐकली आणि आम्ही तुला तेव्हा एक प्रॉमिस केलं होतं की आम्ही तुझी मदत करू. त्यामुळे आज आम्ही तुझी मदत करायला आलो आहे. आणि मग सर्व उंदरांनी मिळून ते जाळं कुरतडायला सुरुवात केली. थोड्या वेळातच त्यांनी ते जाळं पूर्णपणे फाडून टाकलं आणि हत्ती मुक्त झाला. हे सर्व बघून हत्तीला फार आनंद झाला. त्यांनी त्या उंदराचे आभार मानले आणि सर्व प्राण्यांची माफी मागितली की यानंतर मी कधीही कोणाला त्रास देणार नाही. हे सर्व बघून उंदरांना फार आनंद झाला. हत्ती सुद्धा फार आनंदी झाला आणि म्हणाला, आज मला कळलं, कोणालाही कमी समजू नये. लहान असलं तरी प्रत्येकामध्ये खूप ताकद असते. यावर उंदीर हसले आणि म्हणाले, मैत्रीचं मूल्य आज आम्हाला दिसलं. हे सर्व बघून सर्व आनंदी झाले. हत्ती सुद्धा त्या जाळ्यातून सुटला आणि यानंतर हत्ती आणि उंदरांची छान मैत्री झाली. मुलांनो, आवडली ना गोष्ट?
आजची गोष्ट आपल्याला शिकवते कधीही कोणाला कमी समजू नये. मित्रांनो, आवडली ना गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि अशाच छान छान गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.